दिवस निर्णायक सामना आपण पाहतोय. उपांत्य फेरीची दुसरी लढत सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी जय भैरी या संघाकडून ट्राय केलेला स्मिथ चिवलकर, दुसऱ्या बाजूला निहार. अवधूत तांडे गोलंदाजी एंड कडून दाखल झाले. पहिले षटक, पहिला बॉल ओव्हर द विकेट डे. लेंथ बॉल यावेळी स्पिक करायचा होता. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. हे दोन खेळाडू फार महत्वाचे. जय भैरी या संघाला एका बाजूला स्मिथ, दुसऱ्या बाजूला निहार. हे जर अंतिम क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर इथून पुढे मोठी धावसंख्या निश्चितपणाने केली जाऊ शकते. मात्र इथून पुढे येणारे विकेट फार महत्वाची. तीर्थस्फोट या संघाला. फुलारलेनचा बॉल पुश केला ऑन साइडला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक्स्ट्रा मिड विकेटला. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल स्ट्राईक रोटेट. सिंगलला स्ट्राईक रोटेट केली जाते. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय निहार. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेस खेळताना दिसेल. या सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशनला दाखल केले जातील. पेट्रोलिंग करताना दिसतील. कॅचिंग पोझिशनला कोणत्या दोन खेळाडूंकडे पाहिलं जातं हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा मिड विकेट. दोन खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक पहिल्या डावात उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. तीर्थस्फोट या संघाच्या विरोधात जय भैरी हा संघ खेळताना दिसतोय. अवधूत तांडील यांचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने निहारसाठी. फुलारलेनचा बॉल पुश केला ऑफ साइडला. कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. आता चांगल्या चेंडूला सन्मान देखील द्यायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. कारण माहिती आहे इथून पुढे जिंकल्यानंतर ग्रँड फिनाले अंतिम सामना आपल्या भेटीला येईल. त्यामध्ये पहिला संघ जाऊन पोहोचलाय सुनील स्मृती हा संघ. तो संघ देखील वाट बघतोय आमच्या विरोधात कोणता संघ खेळण्यासाठी येतोय. तिथून पुढे सगळे गुणतालिका आखली जातील. पुढचा बॉल यावेळी अवधूत तांडेल यांचा ओव्हर द विकेटने स्मिथसाठी. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला. फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये 30 सर्कलच्या बाहेर. हा चेंडू चालला एक टप्पा घेत 4 धावांसाठी स्क्वेअर लेग मुंडलांच्या बाहेर. चौकार येतोय. चौकाराला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदलायला भाग पडलंय. आता इथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. कारण हा मोठा सामना आहे. इथून पुढे जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना दिसेल. मात्र हा सामना दोन्ही संघांना जिंकायचा. मागच्या चेंडूवर चौकाराला स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा स्मिथ. अजून एक वेळेला थोडासा आदळापट केली होती चेंडूची क्रीजवर. मात्र पंच आमच्या दिशेने वळलेले नाहीयेत यावेळेस. हा चेंडू चालला यावेळेस निर्धाव. प्रत्येक चेंडूवर थोडंसं दडपणाखाली प्रत्येक क्षेत्ररक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागचा चेंडू निर्धावाला चौकात ठोकल्यानंतर पुन्हा एकदा स्मिथ स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. अवधूत तांडेल यांच्या विरोधात. ट्रिपल ए श्री साई स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर अवधूत तांडेल आपण यांना पाहतोय. गोलंदाजी एंड कडून ओव्हर द विकेटने. फुलारलेनचा बॉल या पुश केलाय सबोर. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये डीप मधून धावतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावीवर समाधान मानलं जातंय. थोडासा खराब फेकी झाली. बॅकअप नव्हता. मात्र पहिल्या सटडेमध्ये चेंडूची पकड केली जाते. अवधूत तांडेल यांच्या माध्यमातून षटक संपतं. यावेळी पहिल्या डावाचं पहिलं धावसंख्या झाली आहे बिनबाद. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ 7 धावा. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय भैरी आणि त्यांच्या विरोधात तीर्थस्फोट हा संघ खेळताना दिसतोय. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 7. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ.
आता इथून पुढे दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. पुरंदराचा काळ इथून पुढे आठवडं गरजेचं. छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने येणारे अपयश, त्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज असं बोलले असते की इथून पुढे माझ्याने हे होणारच नाही, माझे साम्राज्य उभं केलं जाणारच नाही, तर तिथून पुढे 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं झालंच नसतं. आता इथून पुढे तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने ही स्पर्धा फार मोलाची आहे, लाख मोलाची आहे. आता इथून पुढे तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तू संघर्ष करत असताना कोणता दुसरा संघ असेल तो ग्रँड फिनालमध्ये दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र यावेळी दुसऱ्या षटकासाठी पहिला चेंडू अजित पाटील यांचा अराउंड विकेट. फुलरलेनचा बॉल पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू चाललाय ओलंदा कार्पेटने लॉंगॉनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव त्या दरम्यान धावून कंप्लीट केली जाते. स्ट्रायकिंगला आता मात्र निहार मोरे खेळताना दिसेल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जलद धावसंख्येने पहिला अर्धसेट ठोकणारा फलंदाज बनलाय. त्याने स्मिथ शिवलकर याला देखील ओव्हरटेक केलंय. मागच्या चेंडूवर सिंगल आली. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका या चेंडूवर. हा चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. थांबणारातलाच नाहीये निहार. मागच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. मागच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करताना दिसतोय. पहिल्या डावात पहिल्या षटकात धावा कमी आल्या होत्या, मात्र आता गेअर थोडासा शिफ्ट केलाय निहार याने. तो खराब चेंडूचा वेटच करत असतो, नंतर वाट लावतो गोलंदाजाची. मागच्या चेंडूवर तसंच काहीसं पाहायला मिळालं होतं. फुलरलाईनचा बॉल पुढ्यात पडला. पिकअप अँड ड्रॉप. चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वर. जय भैरी हा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. अजून एक वेळेला समोर क्षेत्ररक्षक नाहीये. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार. लगातारचा दुसरा मॅसिव्ह हिट. लगातारचे दूर ठोकलेत यावेळेस निहार बोरे. मागच्या सामन्यामध्ये ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी त्यांनी केली होती तोच फॉर्म पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवताना दिसतोय. प्लॅटफॉर्म सेट झाला. इथून पुढे चमकायचं आहे. आता चमकण्यासाठी तुमच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर एक आगळा वेगळा निर्णय घेतला गेलाय, तो आता इथून पुढे योग्य कसा हे दाखवण्याची वेळ आली आहे. पुलारलेनचा बॉल हलक्या त्याने सन्मान दिला चेंडूला. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल. सिलील मिड ऑफला सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलं यावेळेस 21 वर 1.4. पहिल्या डावातली षटकं संपली आहेत. अजून देखील बेंडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, त्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 2. राईट हँडर बॅटर यावेळेस स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल स्मिथ शिवलकर. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून एक्स्ट्रा बीड विकेट. त्यानंतर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून पुढे तुम्हाला चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करायची, कारण धावा यायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकात अजित पाटील यांचा पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका भिरकावून द्यायचा. पायाची अपील केली जाते, मात्र पंचाने थोडीशी फिटाळून लावले. चेंडू चालला यावेळेस निर्धाव. शरीराचा वेध घेतला होता चेंडूने, मात्र बॅटवर इतकासा चेंडू आलेला नाहीये. धावफलक थांबलाय आता मात्र 21 वर. अजून देखील दुसऱ्या षटकात एका चेंडूचा खेळ बाकी आहे. स्मिथ शिवलकर स्ट्रायकेडला खेळताना दिसतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आले 7 चेंडूंमध्ये. 21 धावसंख्या आतापर्यंत पहिल्या डावात. पुढचा बॉल. पुलरलाईनचा बॉल पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न आला होता कार्पेटने. यावेळी क्षेत्ररक्षक स्वानंद चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते आणि सिंगलवर समाधान मानावं लागतंय. षटक संपतं यावेळेस. पहिल्या डावातील दुसरा 11च्या सरासरीने धावा झाल्या 2 षटकांमागे 22 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ आपण पाहतोय तीर्थस्फोट या संघाच्या विरोधात.
अवधूत तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हातात दिसतील. धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या फक्त 7. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल या षटकातील लेंथ बॉल पिक केला ऑन साइडला. फटका थोडासा फसलाय. स्मिथ चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस निसटलाय झेल. स्मिथ पाटील याच्या हातातून झेल निसटलाय. तो देखील स्मिथ शिवलकर याचा कालच्या दिवसामध्ये थोडीशी चर्चा रंगली होती. आता मात्र पुन्हा एकदा चर्चा रंगेल. चांगल्या कारणासाठी नव्हे तर वाईट कारणासाठी. स्मिथ याच्याकडून अपेक्षात नाहीये की तो असे झेल लॉलीपॉप झेल सोडेल. चेंडूपर्यंत पोहोचला होता म्हणजे हा झेल होणं गरजेचं होतं. आता मात्र निराशा थोडीशी लपवता आली नाहीये मात्र, कारण मागच्या चेंडूवर मोठा झेल त्याने सोडलाय स्मिथ शिवलकर. तो जर सेट झाला मैदानाच्या आतमध्ये तो होत्याचं नव्हतं करू शकतो. आता मात्र इथून पुढे तुम्हाला त्याची वादळी खेळ येणाऱ्या कालावधीत खेळताना दिसेल. मागच्या चेंडूवर झेल निसटलाय. तो देखील मनातल्या मनात बोलत असेल की हा झेल इथून पुढे सुटू दे, आणि तो सुटलाय लगेचच. स्ट्राईक एंडला निहार खेळताना दिसेल. आता मात्र थोडासा दबावाखाली आलाय. क्षेत्ररक्षण करत असताना तीर्थस्फोट हा संघ धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर. पहिल्या डावाचा खेळ उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. दुसरी सेमीफायनलची लढत. अवधूत तांडेल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट निहारसाठी. लेंथ बॉल यावेळेस पिक करायचा होता आउटसाइड. ज्यावेळेस मागच्या चेंडूवर विकेट आली नव्हती मात्र या चेंडूवर आली आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट खेळाडू त्याने दाखवले मात्र फलंदाज यावेळेस निहार. मोठा धक्का बसतोय जय भैरी या संघाला. खेळाडू आहेत लय डेंजर, टीम फेमस हाय भारी. खेळाडू खेळतात लय भारी, टीम आहे हो टॉपची. खेळाडू आहेत लय डेंजर, टीम फेमस. चेंडूवर यावेळेस विकेट आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील खेळण्यासाठी दाखल झालेत. जबाबदारी आली आहे त्या जबाबदारीला इथून पुढे तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे, कारण फार मोठा सामना आहे. मागचे झालेले सामने त्यामध्ये पाहिले असेल तर स्मिथ पहिला माघारी जात होता, त्यानंतर निहार. मात्र यावेळेस थोडंसं उलटं घडलंय. निहार पहिला गेलाय, स्मिथ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. दुसऱ्या बाजूला अमोल पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. वन डाऊनची भूमिका सध्याच्या घडीला फार मोठी जबाबदारी आहे आणि क्रिकेटच्या पटलावर ही जबाबदारीच फार मोठी असते. तर दुसऱ्या बाजूला अवधूत तांडेल आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 1.2 षटक त्यांनी हाताळले, त्यामध्ये 1 विकेट. 6च्या 19 त्याने धावा खर्च केलेत आतापर्यंत 8. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज झाले. स्ट्राईक खेळला अमोल पाटील यांच्यासाठी. पुढचा बॉल लेंथ बॉल यावेळेस लाईन थोडीशी खराब. चेंडू चालला स्क्वेअर वाईट. अतिरिक्त धावांनी धावफलक पुढे पोहोचेल, जाऊन पोहोचलाय 24 वर. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ नाणेफेक जिंकल्यावर घेतलाय फलंदाजीचा निर्णय. आता त्या निर्णयावर तुम्हाला चांगली फलंदाजी इथून पुढे करणं गरजेचे. पुन्हा एकदा स्ट्राईक खेळला अमोल पाटील अवधूत तांडेल यांच्या विरोधात. फुलटॉस बॉल यावेळेस ऑन साइडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्मिथ यावेळेस पकडेल झेल. फलंदाज यावेळेस बाद होईल. अमोल पाटील बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार होऊन दुसरी विकेट यावेळेस प्राप्त होते तीर्थ स्पोर्ट संघाच्या विरोधात जय भैरी याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत. मागचा झालेला सामना त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार. मात्र झालं गेलं विसरायचं. इथून पुढे आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल.
शांत बसून निरीक्षण करायला शिका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी यावेळेस केली अवधूत तांडेल याने. 9 चेंडू धावा खर्च केलेत, फक्त 9. 2 विकेट देखील त्यामध्ये घेतलेत. गेल्या प्रीमियर लीग 2026 अंतिम सामना खेळायचा असेल तर दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. अवधूत तांडेल यांचा पुढचा बॉल, लेन बॉल यावेळी स्पीक केलाय. पहिल्या चेंडूवर वेदांत्याच्या बॅटमधून कडकडीत षटकार येतोय. अजून एक वेळेला थोडासा शफल झाला होता, मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. चेंडू चालला स्क्वेअर व्हाईट. धावफलक एकली पुढे सरसाबल 31 धावा. सन्मानजनक धावसंख्या इथून पुढे उभा राहायची आहे. अजून देखील या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक पहिल्या डाबात हाताळत असताना अवधूत तांडेल, परेश सावंत यांचं मुख्य मंचावर आगमन केलं जातंय. त्यांना देखील विनंती करतोय मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न होऊन घ्या. यावेळेस अजून एक वेळेला मोठा फटका. हा देखील चेंडू चाललाय मिड विकेट मॉडेलच्या बाहेर. 6 धावांसाठी वेदांत्याच्या बॅटमधून लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर मॅसिव्ह हिट येते. ज्यांनी तुम्हाला प्रश्न उत्तर विचारले आहेत त्याची उत्तर देण्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वेदांत देतोय. लगातारचे 2 षटकार त्याने ठोकलेत. धावसंख्या आता मात्र झटपट पटापट बदलते. धावसंख्या 37. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल अजून एक वेळेला उडवलाय लॉंग ऑनला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. त्याच्या हातातून पुन्हा एकदा झेल निसटलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाईल. निसटलाय झेल या वेदांत्याचा. त्याने मागच्या चेंडूवर 2 षटकार ठोकले होते. दुहीर धावले मागच्या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचला 39. 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी संघ पाहुणा टीम ही आहे. अजित पाटील गोलंदाजी एंड कडून चौथ्या षटकासाठी गोलंदाजी करताना दिसतील. षटक संपलेत आतापर्यंत. पहिल्या डावात 3 धावसंख्या 39. 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या 15. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पहिल्या डावात अजून देखील 18 चेंडू म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जयभरी संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत धावा तर चांगल्या उभारल्या गेलेत, मात्र आलेल्या 2 विकेट त्या फार मोठ्या विकेट होत्या. निहार आणि तदनंतर अमोल पाटील माघारी परतलेत. षटकाला सुरुवात. राईट अँड राऊंड विकेट. यावेळेस पायात टाकलेला बॉल. चेंडू चाललाय स्लिप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल त्या दरम्यान सिंगल धाव. मागच्या चेंडूवर सिंगल धावाले. पुन्हा एकदा अराउंड विकेटी. पुढचा बॉल यावेळेस पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर बाईट. अतिरिक्त स्वरूपात धावफलक पुढे सरसाबेल जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवर. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
मात्र या षटकात तुम्हाला चांगली गोलंदाजी करणे गरजेचं आहे, कारण धावांचा विचार करायला गेलं तर जी सरासरी गाठणं गरजेची होती ती तर आतापर्यंत गाठली गेली आहे. म्हणजे हे षटक या पहिल्या डावात फार महत्त्वाचं आहे. अजित पाटील यांचं वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक ते हाताळत आहे. चौथं षटक सांघिक. पुढचा बॉल अराउंड विकेटने. यावेळेस देखील लाईन थोडीशी खराब. सातत्याने लेग साईड डी लेग स्टंप बाहेर निघणारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रकरण थोडंसं आंगलेट येत आहे. लगातारचे 2 चेंडू यावेळेस अतिरिक्त स्वरूपात हाताळलेत. धावफलक 42. दुसऱ्या बाजूला जयभैरी संघ स्मिथ शिवलकर जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तिथपर्यंत 80+ धावा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, याच्यात काही शंकाच नाही आहे. मात्र यावेळेस लाईन थोडीशी चांगली आहे. हलक्यातने पुश करायचं होतं चेंडूला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. वेदांतला आपण पाहतो स्ट्राईक एंडला मागचा झालेला सामना, त्यामध्ये त्याच्या बॅटमधून 20 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा आले 14. 4 चेंडूमध्ये 2 षटकात त्याने ठोकलेत. पुन्हा एकदा अजित पाटील यांचा पुढचा बॉल राईट हँड अराउंड विकेटने. गतीमध्ये परिवर्तन केलं. या बेस या टप्प्यावर देखील लाईन चांगली आहे. लगातारचे 2 चेंडू अतिरिक्त हाताळल्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव देखील हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील यांनी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र केली जाते. या षटकातील चेंडू संपलेत 3 धावा खर्च केलेत. 18 धावा आतापर्यंत गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील खर्च केलेत अजित पाटील यांनी. यावेळी पुढचा बॉल यावेळी घेऊन काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव यावेळेस घेण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. त्या चुकीला या क्रिकेटच्या पटलावर माफी नसते. 4 धावा चौकार येतोय. चेंडूवर चौकाराला अजून देखील 2 चेंडूचा या षटकामध्ये खेळ बाकी. अजित पाटील गोलंदाजी एंडकडून धावसंख्या 46. प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी हा संघ आपण पाहतोय. अराउंड विकेटी. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा चेंडू निघाला निर्धाव. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा चौथ्या षटकात अजून देखील खेळ बाकी. अजित पाटील गोलंदाजी एंडकडून या षटकात थोडी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत धावा खर्च केलेत. या षटकात 7. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. हलक्याने चेंडूला पुश केलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातात. पहिल्या डावात षटक संपलं यावेळेस 4 आणि धावा झाले 46. माफ करा 48 धावा. 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी संघाचे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ या ठिकाणी पोहोचलेत. परतजी सावंत यांचं देखील कबड्डीच्या वतीने अंतिम दिवसामध्ये स्वागत केलं जातं. यशस्वी स्पर्धा पार करायची म्हटलं की अनेक मुलाचे हात जोडणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये हे आमचे आधारस्तंभ सातत्याने जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतात तेव्हा तेव्हा पाहिलं जातं ह्यांच्या इथे आणि तेव्हा तेव्हा कोणालाही ते नाराज करत नाहीत. अशी ओळख त्यांची संपूर्ण जिल्ह्यात सातत्याने चर्चेचं नाव राहतं. रत्नागिरीतली निवडणूक म्हटली की परतजी सावंत ते आमच्या सभेत जोडले गेलेत. मीरा प्रीमियर लीग 2026 मध्ये सातत्याने मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. त्यांचे देखील आम्ही कमिटीच्या वतीने सतत आभार व्यक्त करतो, कारण मोठी स्पर्धा पार पाडायची म्हटलं की मोलाचे हात हे फार महत्त्वाचे असतात. ते आता मात्र या परतजी सावंत यांच्या शुभ हस्ते आम्हाला लाभलेत. आम्ही देखील त्यांच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने सततशः ऋणी असू. अंतिम दिवस किंवा येणाऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा जसजशी उत्तर प्रगती करत जाईल तर जसे परतजी सावंत हे देखील आमच्या समेत जोडले जातील. ते देखील अंतिम दिवसात बक्षीस वितरणाच्या सोहळ्यात आमच्यापर्यंत जोडले गेले. त्यांचं देखील कमिटीच्या वतीने सततशः स्वागत. ते देखील मुख्य मंचावर स्थानापन्न झालेत. मात्र दुसऱ्या बाजूला उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जयभैरी आणि त्यांच्या विरोधात खेळताना दिसतोय तीर्थ स्पोर्ट हा संघ. गोलंदाजी एंडकडून गोलंदाज स्वानंद शिवलकर. आलाय. मागच्या सामन्यात थोडीशी वावा झाली होती, मात्र फलंदाजी करत असताना थोडंसं निराश केलं होतं. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल क्रॉस बॅटने स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला असता. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावासाठी वळलेत आणि दुहेरी धाव मागच्या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. स्वतःच क्षेत्ररक्षण करायचं ठरवलं होतं, मात्र त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू गेलाय मिड विकेटला. दुहेरी धाव मागच्या चेंडूवर धावफलक जाऊन पोहोचलाय. सांघिक अर्धशतक या जयभैरी या संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर जयभैरी या संघाला धावा झाल्यात आतापर्यंत 50.
आता इथून पुढे अजून देखील पहिल्या डावात 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 11 मध्ये 30 धावा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक एंडला स्मित शिवलकर, स्वानंद शिवलकर याच्या विरोधात ओव्हर द विकेट पुढचा बॉल. अजून एक वेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलच धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडूची पकड केली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आणि तदनंतर स्ट्राईक एंडला यावेळेस खेळताना दिसेल वेदांत. वेदांत मयेकर स्ट्रायकिंगला जाऊन वेदांत बोरे 20 धावांवर खेळतो 8 चेंडूंमध्ये. सांघिक धावसंख्या आतापर्यंत 51 धावा. पुढचा बॉल स्वानंद याचा ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका थोडासा फसला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळेस स्मिथ चेंडूपर्यंत पोहोचेल. पकडलाय जेल, फलंदाज होईल बाद. यावेळेस जयभैरी या संघाचा 51 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज वेदांत बॅक टू द डगआउट. मिकेत मीरा प्रीमियर लीग 2026 मध्ये आतापर्यंत जोडला गेलाय. नवीन फलंदाज शुभम स्ट्राईक एंडला. स्वानंद याचा या षटकातील पुढचा बॉल. स्ट्राईक चेंज करायची आहे. स्ट्राईक एंडला कदाचित डोक्याची घंटा वाजताना पाहायला मिळाली असती, मात्र एक धाव धावून कंप्लीट केली जाते 22 स्वरूपात. सिंगलने या वेळ स्ट्राईक रोटेट केली जाते. स्मिथ, गाऱ्याशेठ मयेकर यांच्याकडून सलगच्या 4 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. सलगचे 4 षटकार ठोकले तर घाराशेठ मयेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला एक्स्ट्रा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार येतोय. यासाठी स्ट्राईक रोटेट केली होती. तो स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचला होता, कारण त्या एंडकडून राईट हँड फलंदाजाला एक वेगळं ॲडव्हान्टेज आहे. वाऱ्याची साथ नशिबाने देखील साथ दिली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण चेंडू इतकासा लांब पडलेला नाहीये बंडल रोपासून. षटकारीने धावसंख्या पुढे सरसावली 58. 3 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी संघ आपण पाहतोय. आता इथून पुढे ही स्पर्धा जिंकायची आहे. बिरा प्रीमियर लीग 2026 मध्ये कोणता दुसरा संघ ग्रँड फिनालमध्ये खेळताना दिसेल. पहिला संघ तर जाऊन पोहोचलाय थाटा सुनील स्मृती हा संघ. एकही सामना अजून देखील त्यांनी गमावलेला नाहीये. वैयक्तिक कोट्यात खेळत असताना 4च्या 4 सामने ते जिंकलेत. पुढचा बॉल स्वानंद याचा ओव्हर द विकेटने. पोलरलाईनचा बॉल अजून एक वेळेला लगातारचा दुसरा मॅसिव्ह हिट. स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून षटकार येतोय. षटक संपतोय. पहिल्या डावातील 5वं. धावसंख्या 64 धावा. 3 फलंदाज बाद. जयभैरी हा संघ आपण पाहतोय.
आढावा लागेल. अजून देखील पहिल्या डावात 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विराजजी पिलनकर आपल्याला विनंती करतोय मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न होऊन घ्यायचंय. त्यांची देखील उपस्थिती आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. अंतिम दिवसात यावेळेस बॅकफूट पंच हलक्यात आणि सिंगल रोटेट केली जाईल. स्ट्रायकेडला स्मिथ जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतले. लगातारचे 4 षटकार घाराशेठ बैगेर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचे पारितोषिक. लगातारचे 2 तर ठोकलेत. अजून 2 मारले तर कदाचित 5,000 रुपयाचा मान देखील पटकावू शकतो. इथून पुढे स्मिथ शिवलकर मात्र तो एंड त्या एंडकडून राईट हँड फलंदाजांना इतकंसं ॲडव्हान्टेज नाहीये. वाऱ्याची साथ इथून पुढे फार महत्त्वाची. वारा देखील भरपूर वेगात वाहायला लागलाय. पहिल्या डावात अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्याच चेंडूवर सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेड. स्ट्राईक एंडला स्मिथ शिवलकर खेळताना दिसेल. गोलंदाजी एंडकडून यावेळी शुभम. पहिल्या डावाचं अंतिम षटक सामन्याची समीकरण स्पष्ट करणारा षटक यावेळी मैदानाच्या आतमध्ये. अजून एक वेळा उडवायचं होतं. पॉईंटला क्षेत्ररक्षक थोडासा दुरावता चेंडूपासून. अलाउन द कार्पेट चेंडू चाललाय पॉईंटला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. तर दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धाव मागच्या चेंडूवर. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावात 5.2 षटकं संपले. धावसंख्या 67 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी हा संघ आपण पाहतोय. तीर्था स्पोर्ट्स संघाच्या विरोधात धावसंख्या तर चांगली उभारली गेली. मात्र 4 ठोकायचे होते. नंतर 5,000 रुपयाचे कॅश प्राईज देखील मिळवायचं होतं. मात्र बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क झालेला नाही आहे. आउटसाईड एज घेत असताना चेंडू गेलाय पॉईंटमध्ये. डबल धाव मागच्या चेंडूवर. गोलंदाजी एंडकडून शुभम. याच परिसरातील हा नामवंत गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या डावात अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी. अराउंड विकेटने राईट हँड बॅटर स्मिथ शिवलकरच्या विरोधात या षटकातील पुढचा बॉल. लेंथ बॉल यावेळी स्पीक करायचा होता. मात्र फटका थोडासा फसलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडासा दुरावतोय. दुहेरी धाव पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. लगातारच्या 2 चेंडूंवर 2-2 धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचला 69 वर. सन्मानजनक धावसंख्या तर उभारली गेली. मात्र उर्वरित अजून देखील 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 6 ते 7 धावा इथून पुढे उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण मागच्या डावात विचार करायला गेले तर मागचा सामना खेळत असताना 80 धावा डिफेंड केल्या गेलेत जय भैरी या संघाकडून. आता इथून पुढे हे 3 चेंडू फार महत्त्वाचे. धावसंख्या आतापर्यंत 69 धावा. 3 फलंदाज बाद पहिल्या डावात. उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावा इथून पुढे उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला स्मिथ शिवलकर खेळताना दिसतोय. यावेळेस थोडासा मंकड विकेटचा प्रयत्न. मात्र हाताला दुखापत झाली असं वाटतंय. गोलंदाजी एंडकडून गोलंदाज चेंज केला जातोय. कारण मागच्या चेंडू टाकत असताना थोडीशी दुखापत झाली आहे. फैजान यावेळेस गोलंदाजी एंडकडून. फैजान यावेळेस उर्वरित 3 चेंडू टाकताना दिसेल. अराउंड विकेटने फुल टॉस बॉल त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. हा चेंडू चाललाय लॉंग लेग वंडरलँडच्या बाहेर. स्मिथ शिवलकरच्या बॅट मधून षटकार येतोय. चेंडूवर षटकार आलाय. गोलंदाज थोडासा चेंज केला गेला आणि तदनंतर पहिला चेंडू थोडासा बिमर टाकला होता. मात्र त्याचाच चेंडूवर मोठा फटका आलाय. आता मात्र 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. पहिल्या डावात निर्णायक 2 चेंडू पहिल्या डावातील. इथून पुढे तुम्हाला ते 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळणं गरजेचे आहे. धावसंख्या आतापर्यंत 75 रन्स. 2 चेंडू इथून पुढे कशा प्रकारे हाताळले जातील हे देखील पाहणं गरजेचे आहे. फैजान अजून एक वेळेला पायावरचा बॉल खेळून काढलाय. फाईन लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार येतोय. सातत्याने लेग स्टिकला टार्गेट केलं जात आहे. मात्र थोडेसे खराब चेंडू गोलंदाजी एंडकडून फैजान हाताळतोय. 2 चेंडू त्याने धावा खर्च केले 10. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिल्या डावात धावसंख्या झाली आहे 79 धावा. एक चेंडू अजून देखील पहिल्या डावातील 39 धावांवर खेळतोय. वैयक्तिक 18 चेंडूंमध्ये त्यामध्ये 3 षटकार 2 चौकारने ठोकले. 216
216च्या स्ट्राईक रेटने त्यांनी फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू अजून देखील येणं बाकी ओव्हर द विकेटने. लेंथ बॉल अजून पिक करायचा होता मात्र हा चेंडू निघाला निर्धाव. धावसंख्या झाली पहिल्या डावात 79 धावा आणि दुसऱ्या डावात तीर्थ स्पोर्टला जिंकण्यासाठी दुसरा उपांत्यफेरीचा सामना 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. लय भारी रत्नागिरी मध्ये मिऱ्या हे गाव टॉपला. टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळते. चालू असलेल्या दुसऱ्या सेमीफायनलचा थरार एका बाजूला आहे जय भैरी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तीर्थ स्पोर्ट्सचा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना 79 धावांवरती मजल मारली आणि 80 धावांचा इथे पाठलाग करायचा असणार तीर्थ स्पोर्ट्सच्या संघाला.
जर का पहिल्या क्वार्टर फायनलचा सामन्याचा विचार केला म्हणजे मागच्या सामन्याचा जयभेरी या सगळ्याचा विचार केला तर 79 धावांचं टार्गेट इथे सेट केलं होतं नवले स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधामध्ये आणि तो सामना ते जिंकला होता. म्हणजेच काय तर त्या 79 धावा इथे डिफेंड केल्या होत्या आणि आता मात्र त्या 80 धावा इथे डिफेंड करावे लागतील जर का आपल्याला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल. ऑलरेडी आपल्याला एक संघ फायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला सुनील स्मृती संघ. हा सामना इथे महत्त्वपूर्ण दोन्ही संघांसाठी. हा सामना जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलचं तिकीट इथे हातामधले घेतलं जाईल. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एंडवरती फैजान, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चिराग पिलणकर तर गोलंदाजी मार्कवरती आपण स्मिथ चिवलकर इथे पाहतोय. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. वैयक्तिक 39 धावा या धावफलकावरती लगावल्या. तब्बल 3 षटकार 2 चौकारांच्या मदतीने स्मिथ चिवलकर आपली खेळी ते सजवताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक ओढतील आणि संघकडून देखील पंचाच्या डाव्या हाताकडून अर्थातच रड्याम ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला केली जाणारी सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती आपण फैजलला पाहतोय. दुसऱ्या सेमीफायनल मधील हिडर पहिला चेडू दुसऱ्या सत्रातला पाहायला मिळतोय. पहिला चेडू यष्टांना टार्गेट करणार आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या तरी चेडूला ते कटवलं जातोय. एक धावे ती घेतली जाईल आणि याच एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जाईल. धावांचा होतोय श्री गणेशा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण चिराग पिलणकर इथे पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. क्षेत्ररक्षण इथे अमोल पाटील यांच्या माध्यमातून सजवलं जात आहे. सातत्याने हा खेळाडू देखील चर्चेत राहतो. यष्टांच्या मागे ते सूत्र हलवली जातात. खूप सारा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा ते उपयोग केला जातोय. संघाचं नेतृत्व ते केलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण स्मिथ चिवलकर इथे पाहतोय. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र अकोट टप्प्यावरती गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त चेंडूने ते दिशा दाखवली आहे. शुभम पाटील होता तिथे तैनात आणि शुभमच्या माध्यमातून चेंडू ते फील्ड केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंवरती एकेरी धावा. धावसंख्या 2 अंकावरती जाऊन जम्प करेल. 80 धावांचा करायचा आहे पाठलाग. आक्रमक सुरुवात करावी लागेल. स्मिथच्या विरोधामध्ये मोठे फटके ते खेळावे लागणार आहेत आणि फैजन देखील एक आक्रमक खेळाडू आहे. आपण कालच्या दिवसामध्ये फैजनचा विचार केला दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली खेळी त्याने केली आहे. हे असं आता मात्र वेगवान चेंडू ते पाहायला मिळतोय. गतीत परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंज ऑफ पेस वेगवान चेंडू ते पाहायला मिळालाय. येतोय ते डॉट बॉल निर्धाव चेंडूची होती ते सांगता. चांगली गोलंदाजी आपल्याला स्मिथच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारे ते गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा इथे मेंटेन केला जातोय. त्यानंतरचा पुढचा चेंडू लोवर फुल टॉसचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. माधव शिवलकर तिथे तैनात आहे. तोपर्यंत एक धावे ते घेतली जाईल आणि याचा तर एका धावेने धावसंख्या 3 अंकावरती जाऊन जम्प करेल. स्ट्रायकिंग गीडवर जाता चिराग पिलणकर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिले षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळतं आणि त्याच पॉवर प्लेला इथे फायदा घेणं गरजेचं आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात केले जातात. उर्वरित क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डमध्ये इथे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्मिथ चिवलकर होते ते सज्ज. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील येणारा 5वा चेंडू. या इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू येते फक्त आणि फक्त ते सन्मान दिला जातोय. एकच धावे चेंडूवरती घेतली जाईल आणि याचा तर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 म्हणजे 4 अंकावरती. अवधूत तांडेल स्वतःला इथे बॅक केलं गेलं म्हणजेच काय तर सलामीसाठी फैजलने इथे दाखल केलं जात आहे. पुढे पहिल्या सर्व सामन्यांचा तीर्थ स्पोर्ट्सच्या संघाचा विचार केला तर अवधूत तांडेल सलामीसाठी येत होता. आता मात्र स्वतःला इथे मागे ठेवलं जात आहे. ज्या प्रकारे ती सुरुवात करायची होती त्या प्रकारे ती केली जात नाहीये. 4च धावा इथे धावफलकावरती जोडले गेले. आता मात्र पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका फैजलने इथे लगावणं गरजेचं आहे. याचा इथे मात्र कॉटन बॉल करण्याचा इथे इरादा आपल्याला पाहायला मिळाला होता. जेलीत निसटला जातोय आणि त्यानंतरचा आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. षटक क्रमांक संपले ते पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या क्रीज धावसंख्या बिनबाद 4 अंकावरती 80 धावांचा करायचा इथे पाठलाग. म्हणजेच काय ते येणारे आता 30 चेंडू आणि त्या 30 चेंडूवरती 76 धावांची अजूनही आहे गरज. दुसऱ्या सेमीफायनलचा तर आपण या मेरा प्रीमियर लीग मध्ये ते पाहतोय.
यस, गोलंदाजी मार्कवरती आपण वेदांत वेदूला इथे पाहतोय. वेदूवरती ते विश्वास दाखवलाय. वैयक्तिक कोणती पहिल्या संघाकडून दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी आपल्याला स्मिथची बलकेची पाहायला मिळाली. केवळ 4 धावा इथे खर्च केले जात आहेत. आता मात्र एका बाजूला आहे वेदांत, तर नॉन स्ट्राईक वरती आपण इथे चिराग पिलनकर इथे पाहतोय. एका संघामधून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू मोठा फटका इथे खेळायचा होता. इथे मात्र पायचीची ते अपील केली जाते. लाऊड अपील इथे पाहायला मिळाली. पंचांच्या माध्यमातून ती इथे फेटाळली जाईल. म्हणजेच काय तर बॅटर सेफ येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेडून आपल्या गोलंदाजीला सुरुवात करताना आपल्याला वेदू इथे पाहायला मिळालाय. आता मात्र चिरागला इथे कानमंत्र दिलं जाईल. फैजानमध्ये आणि या चिरागमध्ये होणारी चर्चा. इथे मात्र आता मोठे फटके खेळावे लागणार आहेत. गेअर इथे शिफ्ट करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल आणि तब्बल फक्त आपण 4 अंकावरती पाहतोय. चिरागचा विचार केला 3 चेडूंवरती 2 धावा इथे आतापर्यंत वैयक्तिक लगावल्या गेल्या. त्यानंतरचा पुढचा चेडू आता मात्र मोठा फटका. स्मिथ शिवलकर तिथे तैनात आहे. स्मिथच्या माध्यमातून घेतली जाते अप्रतिम झेल, परंतु इथे सीमारेषेला पाय झाला इथे स्पर्श. कमरेवरती हात आले स्मिथ शिवलकरचे. म्हणजे काय तर या 6 धावा यस, या 6 धावा इथे मिळत आहेत. चिरागच्या माध्यमातून मोठा फटका खेळला होता. स्मिथच्या माध्यमातून घेतलेली झेल होती, परंतु ते सीमारेषेला पाय इथे स्पर्श झालाय. थोडंसं इथे नाराज असताना आपल्याला स्मिथ इथे पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुहेरी अंकात तिथे धावसंख्या प्रवेश करते. एक मोठा फटका चिरागने इथे खेळला सुरू जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला वेदू इथे पाहायला मिळेल. वेदूच्या विरोधामध्ये एक मोठा फटका इथे आलाय. आता मात्र अकुट टप्प्यावरती गोलंदाजी गतीत परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोवर गतीचा चेंडू. चिराग पिलांडकर इथे थोडासा इथे नाखुश असणार आहे, कारण हा फटका इथे बोटा इथे खेळायचा होता. हा चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर इथे दवडणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर येतो इथे डॉट बॉल. म्हणजेच काय तर इथे कमबॅक केले गेले. या चेंडूवरती मोठा फटका इथे लगावणं गरजेचं होतं आणि हेच इथे चिरागला इथे सांगितलं जात आहे. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला वेदू इथे सज्ज होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे दुसरा आणि दुसऱ्या षटकातील येणारा चौथा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांग मोरे होईल इथे सज्ज. पंचांच्या उजव्या हाताकडून केली जाते गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडवरती आपण चिरागला इथे पाहतोय. आता मात्र लोवर फुटटॉसचा चेंडू. शुभम पाटील तिथे तैनात आहे. चेंडू इथे केला जातोय फील्ड. एकच धावे ते घेतली जाईल आणि याच आता एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 11 अंकावरती. यस, धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. 80 धावांचा करायचा आहे पाठलाग. एक मोठा फटका फक्त आणि फक्त या 2 षटकांमध्ये आलाय. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल केला जातोय. पॉवर प्लेचे षटक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त आणि 2 चेंडूंचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. त्यानंतर इथे अतिरिक्त क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती तैनात केले जाणार आहेत. या 2 चेंडूंवरती मोठे फटके ते खेळावे लागतील. क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाईल. फैजानचा विचार केला. 4 चेंडू आतापर्यंत खेळले. 2च धावा इथे खर्च केले आहेत. मोठे फटके ते खेळावे लागणार आहेत. गोलंदाजी बारकवरती वेदू पुन्हा एकदा होतोय सज्ज. इथे मात्र काय घडलंय. इथे मात्र वाईड लाईन यॉर्कर इथे पाहायला मिळालाय. अप्रतिम चेंडू आहे. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते ते sagदा. फैजल इथे फसवलाय. शरीरापासून दूरवर इथे खेळला जातोय चेंडू आणि त्याचा तिथे फायदा झालाय जय भैरी या संघाला. येतो इथे डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. सेमीफायनलचा तरार आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र गतीत परिवर्तन केले होतं. आता मात्र दिशा इथे भरकटली आहे. चेंडू टप्पावल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. नियम क्रमांक इथे 22 वापरला जाईल. धावसंख्या आपण 12 अंकावरती पुढे सरकताना पाहणार आहोत. हा चेंडू इथे निर्धाव फेकणं इथे वेदूला गरजेचं असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. येतोय ते डॉट बॉल. होते ते निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक संपले ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 12 अंकावरती आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला स्मिथ शिवलकर पाहायला मिळालं. पहिल्या षटकात चांगलं हाताळलंय. फक्त आणि फक्त ते त्याच्या माध्यमातून 4च धावा ते पहिल्या षटकामध्ये ते खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर आता वैयक्तिक कोणतील दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूवरती 68 धावांची गरज, म्हणजेच काय, त्या प्रत्येक षटकामध्ये ते 17 धावांची जे सरासरी ते राखणं गरजेचं आहे. 17 धावा या प्रत्येक षटकामध्ये इथून पुढे येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये ते लगावणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार ते बदल केला जातोय. स्मिथ शिवलकर आपल्याला क्षेत्ररक्षणाची आपल्याला चर्चा करताना ते पाहायला मिळालं. वैयक्तिक कोटीतील दुसरं आणि संघाकडून 30 षटक आपल्याला स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पंचांच्या डाव्या हाताकडून आज गोलंदाजीला सुरुवात केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती आपण चिराग पिलनकरला ते पाहतोय. प्रभावित केलं नाहीये, प्रभावित पाडावा लागेल. मोठे फटके ते येणं गरजेचं आहे. षटक क्रमांक आपल्याला 3 ते सुरू असताना पाहायला मिळालं. येणारा पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती स्मिथ शिवलकर होतोय ते सज्ज. चला जास्त वेळ ते मैदानामध्ये खर्च करू नका, अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. यस, पहिल्या चेंडू ते अवांतर ते नक्कीच ते पाहायला मिळालं. आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक चुकलाय. काय घडलंय? 9+4 टोटली चेंडूवरती 5 धावा. खराब गोलंदाजी आपल्याला स्मिथच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडू ते अवांतर फेकलेला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर 5 धावा या समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या जात आहेत. धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. खराब गोलंदाजीला सुरुवात इथे केली गेली आहे. अमोल पाटील इथे आपल्याला यष्टींच्या मागे चुकताना इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. प्रत्येक चेंडूवरती ते समीकरण बदललं जाईल. इथून पुढचे 2 षटके ते महत्वपूर्ण ठरली जातील. त्यानंतरचा पुढचा चेंडू बॅटची लागलेली हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक तिथे ओम नगवेकर आहे तैनात. चेंडू इथे करेल फील्ड. या चेंडूवरती घेतली जाते 1 धाव. आणि याचा तर एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 30 म्हणजे 18 या अंकावरती. षटक क्रमांक आपल्याला 30 इथे मार्गस्थ असताना पाहायला मिळालं. वैयक्तिक गोडीतील दुसरं षटक, संघाकडून 30 षटक. आतापर्यंत इथे 10 धावा इथे स्मिथच्या माध्यमातून खर्च केले गेले आहेत. आणि त्यानंतरचा येणारा दुसरा चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती आपण फैजल इथे पाहतोय. 6 चेंडूचा खेळ केला आणि त्या 6 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. आता मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेलखाली येण्याचा करेल ते प्रयत्न. माधव शिवलकर इथे चुकलाय. निसटलेली झेल, केलेली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. आणि इथे मात्र झेल इथे घेणं गरजेचं होतं. या चेंडूवरती आल्या तिथे 2 धावा. आणि याचा तर 2 धावांनी धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. स्मिथचे ते खातं खोलू शकले असतं विकेटने, परंतु इथे वारंवार केल्या जाते चुका. ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथे महागड्या ठरू शकतात. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. आता मात्र आखूड टप्प्यावरती गोलंदाजी इथे पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. शरीरापासून इथे दूरवरती ठेवला जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने घेतोय ते वळण. संघाची धावसंख्या 20 या अंकावरती स्थिरावली आहे. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 30 इथे प्रगती बेतावर येणारा चौथा चेंडू. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पुन्हा एकदा निसटली जाते झेल. आता मात्र झेलच्या खाली होता शुभम. यस, पुन्हा एकदा एकच धाव इथे घेतली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. मोठे फटके इथे खेळले जात आहेत, परंतु इथे खराब शॉट सिलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणे गरजेचं आहे, तो संपर्क इथे होत नाही आहे. आणि त्याचमुळे आपल्याला इथे वारंवार ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चुका इथे पाहायला मिळाल्या. जेल इथे निसटल्या जात आहेत. या षटकातील आपल्याला 2 इथे जेल निसटताना पाहायला मिळाल्या. फैजलला 2 जीवनदान इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. षटक क्रमांक 30 पुढचा चेंडू आहे. फक्त आणि फक्त चेंडूला ते दिशा दाखवली आहे. एक धावे ते चपळाईने घेतली आहे आणि त्याच एका धावेचे रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. यस, धावसंख्या आपण 23 अंकावरती ते पाहतोय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. स्मिथच्या माध्यमातून आतापर्यंत 15 धावा ते खर्च केल्या आहेत. अंतिम चेंडूचा खेळ.
मोठा फटका ते खेळायचा होता. चेंडूला फक्त आणि फक्त ते दिशा दाखवली. एक धावे ते घेतली जाईल आणि याच एका धावेवरती आता समाधान मानलं जात आहे. षटक क्रमांक संपले ते 30 आणि 30 षटकांच्या अखेर संघाची धाव संख्या बिनबाद 24 अंकावरती. म्हणजेच काय तर आता येणारे असतील ते 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडूवरती गरज आहे अजून 56 धावांची. केलं जात आहे. मैदानाच्या बाहेर ती येणारे फैजान आणि आता मैदानाच्या आतमध्ये येते ते तुफान. ह्या मेऱ्या गावचा अवधूत तांडेल स्वतःला इथे बॅक केलं होतं. वन डाऊन साठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रिटायर्ड होताना आपल्याला इथे फैजान पाहायला मिळाला. येणारे 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडूवरती अजून 56 धावांची आहे ते गरज. खडतर प्रवास इथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर कठीण. दोन्ही बाजूने इथे विचार करावा लागेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण इथे पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण अमोल पाटील इथे पाहतोय. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून 4थं षटक. स्ट्रायकिंग गिडवरती आपण चिराग इथे पाहतोय आणि या गोलंदाजीच्या विरोधामध्ये आपण मोठे फटके खेळू शकत नाही ही खासियत आहे. फलंदाजाला इथे जकडून ठेवलं जातं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलंय. त्याच ताकदीची फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र संघाला गरज आहे. हे षटक ते महत्वपूर्ण ते ठरताना पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडूवरती 56 धावांची आहे ते गरज. पण एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल पाटील होते ते सज्ज. यस भूषण सावंत यांचं देखील इथे आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने तो हार्दिक स्वागत असेल. विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि उर्वरित सामन्यांचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. मंडळाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्यानंतर सेलिब्रेशन देखील केलं जाईल. केक किती कट केलं जाईल. परंतु आपण वळूया आता सामन्याच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती चिराग पिलणकरच्या माध्यमातून षटकार इथे खेचला जातोय. अमोल पाटील वरती केलेलं आक्रमण पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालंय. अमीर अमोलकर यांच्याकडून या ओव्हरमध्ये जर का 3 षटकार चिराग पिलणकर यांनी लगावले तर 500 रुपयांचं कॅश फ्री ते लगावले गेले. 1 षटकार इथे आलाय. त्याच प्रकारचा दुसरा मोठा फटका. स्मिथ शिवलकर तिथे आहे तैनात. बनले ते प्रेक्षक. म्हणजेच काय तर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांवर आता धावसंख्या पुढे जाऊन सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तीच म्हणजे धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पुढे सरकली आहे. आक्रमक फलंदाजी आपल्याला चिराग पिलणकरची ते पाहायला मिळते आहे. मलकापूरचे नगरसेवक ओम भैया भोपळे यांचं देखील इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने तुमचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. तुम्हाला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्या. विशेष आपल्याला उपस्थिती या स्पर्धेनिमित्त आपल्याला लाभताना अनेक मान्यवरांची पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे चिराग पिलणकर इथे आपल्याला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी संकट मोचक बनेल का ह्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळणार आहे. या चेंडूवरती घेतलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पुढे सरकते आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा तरार इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती चिराग, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अवधूत तांडेल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. लोवर फुलटॉस असा चेंडू. माधव शिवेलकर चेंडू खाली येण्याचा करेल ते प्रयत्न. 1 धावे ते घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा केला जातोय ते प्रयत्न. 2 धावे ते यशस्वीरित्या ते घेतल्या जात आहेत आणि याच 2 धावांनी आता संघाची धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. 80 धावांचे ते करायचं आहे पाठलाग. चिरागचा विचार केला तर 14 चेंडू आणि 31 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत ते केली आहे. अवधूत तांडेलच्या माध्यमातून ते कानमंत्र दिलं जात आहे. त्या कानमंत्राचा करायचा असणार आहे ते उपयोग. 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका अमोल पाटीलच्या विरोधामध्ये इथे खेळावा लागेल. आतापर्यंत अमोल आपल्याला थोडंसे ते महागडा ठरताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती 14 धावे ते खर्च केले जात आहेत. 1 षटकार आणि 1 चौकार इथे चिरागच्या बॅट बद्दल आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमोल पाटील. पुढचा चेंडू आहे, यस मोठा फटका. माधव शिवलकर तिथे आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी लाजवाब इथे फलंदाजी आपल्याला चिराग पिलाटकरची पाहायला मिळते. आता मात्र गेअर ते शिफ्ट केला जातोय. आक्रमक खेळी आपल्याला इथे चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पुढे जाऊन सरकते 42 अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल पाटील होतोय ते सज्ज. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. सामना ऑन आहे. यस आता मात्र काय घडलंय, आता मात्र येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. षटक क्रमांक संपले ते 4 आणि 4 षटकांच्या खेळ संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. येणारे 12 चेंडू आणि त्याच 12 चेंडूवरती अजूनही गरज आहे तीच म्हणजे 12 चेंडू 38 धावांची अजूनही गरज. कोणत्या गोलंदाजावरती दाखवला जाणार विश्वास. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती 38 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 19 धावांची ते सरासरी ते राखायची असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र या मिरेगावचं तुफान अवधूत तांडेल ते पाहायला मिळतोय. बॅट टोकून ते आव्हान केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती वेदू इथे होतोय सज्ज. पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू इथे परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मधील वापर इथे ब्रह्मास्त्र. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला केली जाते इथे सुरुवात. चांगला टप्पा यस्टरना टार्गेट करणारा पाहायला मिळाला. चेंडूला ते खोदून काढला गेला. बॅटची लागलेली हलकीशी कडा आणि त्यानंतरचा आलेला हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या सेमीफायनलचा तयार. एका बाजूला आहे जय भैरी संघ तर दुसऱ्या बाजूला तीर्था स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र काय घडलंय, चेंडू इथे शरीरावरती जाऊन आदळतोय. पुन्हा एकदा येईल इथे डॉट बॉल. येस पुन्हा एकदा सामन्याने केली जाणारी सुरुवात. थोडा इथे दुखापतग्रस्त आपल्याला अवधूत तांडेल ते पाहायला मिळाला. 10 चेंडूवरती 38 धावांची आहे ते गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती वेदू पहिले 2 चेंडू ते निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलंय आणि त्यानंतरचा येणारा तिसरा चेंडू. यस पुन्हा एकदा इथे मात्र चांगला टप्पा इथे पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. हलकीशी कडा फक्त आणि फक्त लागली. चेंडू आपल्याला अमोल पाटील यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा होईल ते सांगता. 9 चेंडूवरती 38 धावांची आहे ते गरज. 3 मोठे फटके ते लगावणं गरजेचं आहे. षटक क्रमांकाकडे पाहतोय ते म्हणजे ते 5वं प्रगती पथावर. बॅट टोकून पुन्हा एकदा केलं जाणार आहे आव्हान.
यस आता मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, जेलबादची संधी, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, इथे मात्र जेल निसटली जाते, कोणत्याही प्रकारची या चेडूवरती घेतली जाणार नाहीये धाव, म्हणजेच काय ते लगातारचा फेकलेला हा चौथा डॉट बॉल, चौथा निर्धाव चेडू इथे पाहायला मिळालाय. जय भैरिया संघ विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या सेमीफायनलची लढत या मिऱ्या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली कामगिरी आपल्याला वेदू इथे गोलंदाजी मार्कवरती करताना पाहायला मिळालाय. 4 चेंडू इथे निर्धाव फेकले गेले, अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. आता मात्र मोठा फटका, अवधूत तांडेल या नावाची दिलेली प्रचिती या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टप्पा इथे चुकला आणि त्या टप्प्यात इथे केलेला कार्यक्रम 6 धावा या चेंडूवरती वसूल केल्या जात आहेत. अठ्ठेचाळीस अंकावरती जाऊन पोहोचले, अजूनही 32 धावांची आहे ते गरज. येणारे 7 चेंडू ज्या प्रकारे निहार मोरेने कारनामा रचला होता, 5 चेंडूवरती 5 गणागती षटकार निहार मोरेने लगावले होते, त्या प्रकारे ते कामगिरी चिराग किंवा इथे अवधूत तांडेल ते करावी लागणार आहे. हा चेंडू इथे महत्वपूर्ण ठरेल या सामन्यातला. षटक क्रमांकाकडे पाहतोय ते 5वं आणि 5व्या षटकातील अंतिम चेंडू पंचांच्या उजव्या हाताकडून केली जाते गोलंदाजीला सुरुवात. पुन्हा एकदा येतोय ते डॉट बॉल, निर्धाव चेंडूची झाली इथे सांगता, मैदानामध्ये समीकरण बदललंय. 6 चेंडूवरती आता मात्र 32 धावांची आहे ते गरज. याला 6 चेंडूवरती 32 धावांची आहे ते गरज. 5 मोठे फटके येतील का चिरागच्या बॅट मधून, हे ते पाहणं गरजेचं असेल. दुसऱ्या सेमीफायनलचा हा सामना या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला इथे रंगताना पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंड वरती चिराग, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अवधूत तांडेल, धावसंख्या 48 अंकावरती 32 धावांची अजूनही आहे गरज. इथून पुढे 5 मोठे फटके ते खेळावे लागणार आहेत. पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय, अप्रतिम टप्पा इथे मेंटेन केलेला पाहायला मिळाला. इथे मात्र अवधूत तांडेल स्वतःकडे ते स्ट्राईक इथे ठेवली चालेल, म्हणजेच काय ते धावबाद होईल. इथे चिराग पिलटकर संपतोय ते खेळ. लागलेला धक्का क्रमांक दुसरा 48 अंकावरती. आता मात्र 5 चेंडूवरती 32 धावांची आहे ते गरज. स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली जाते. चिराग मैदानाच्या येईल इथे बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण स्मिथ पाटील इथे पाहतोय. सामना थोडासे ते लांबवर गेलाय तीर्थ स्पोर्ट्सच्या या संघाकडून. पहिल्या षटकापासून इथे मोठे फटके खेळायचे होते आणि तेच इथे झालं नाहीये. पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला इथे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवताना जयभैरी या संघ पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपण स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून पाहिली आहे. पहिलं षटक हाताळलं, फक्त आणि फक्त 4 धावा इथे खर्च केल्या आणि त्याच्या जोरावरती आतावरती ते सामना एकतर्फी इथे तेवढ्यामध्ये सफल झालाय जयभैरी या संघ. आता मात्र येणारे 5 चेंडू आहेत. यस 5 चेंडू 32 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अवधूत तांडेल, इथे मात्र काय घडलंय, बॅट आणि बॉलचा होत नाही ते संपर्क. लगातारचा फेकलेला हा दुसरा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ असणार इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी. विजयाच्या दिशेने केली जाते वाटचाल. फायनल मध्ये करणार का जयभैरी हा संघ इथे प्रवेश, हे आपल्याला येणार 4 चेंडूवरती पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक वरती निहार मोरे होते ते सज्ज, पंचांच्या डाव्या हाताकडून. पुढचा चेंडू आहे, चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. घेतली जाईल का चेल, निसटला इथे चेल, एक धाव इथे घेतली जाईल आणि याचा तर एका धावेने धावसंख्या 49 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल.
3 चेंडू आणि अजून 31 धावांची आहे ते गरज. एकतर्फी आपल्याला चाललेला हा सामना पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. जय भैरी हा संघ तीर्थ स्पोर्ट्सच्या संघावरती हावी ठरलाय. त्यानंतरचा मोठा फटका समोरच्या दिशेने ते सजवलाय. चेंडू चालली सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. यस आपण एकदा आपण वळूया सामन्याच्या दिशेने. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग गेट वरती स्मिथ पाटील आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने सजवलाय. दुसऱ्या चेंडू वरती केलेला दुसरा गडागती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय ते षटकार. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे बाकी. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. एका चेंडूवरती 19 धावांची गरज. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना जवळजवळ या सामन्यामध्ये आपला विजय निश्चित केलाय. तोच म्हणजे जय भैरी या संघाने. धावसंख्या 61 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. लेट फन थेट चांगली फटकेबाजी स्मिथ पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूवरती 2 गडागती प्रहार ते आपल्याला निहार मोरेच्या विरोधामध्ये खेळलेले पाहायला मिळत आहेत. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पंचांच्या डाव्या हाताकडून मोठा फटका खेळला गेला आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय जय भैरी या संघाने. चांगली कामगिरी ती आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे. अमोल पाटील यांचं आपण सेलिब्रेशन ते स्क्रीन वरती पाहतोय. सांघिक कामगिरी ती आपल्याला चांगली पाहायला मिळाली. स्मिथ शिवलकर वेदू असेल निहार मोरेची आक्रमक खेळी अमोल पाटील यांनी सूत्र इथे हलवली आणि या संघाचं नेतृत्व केलं आणि या संघाला फायनल मध्ये ते प्रवेश करून दिलाय. एक संघ इथे फायनल मध्ये प्रवेश केला होता तो होता सुनील स्मृती संघ. या स्पर्धेतला एकही सामना हरलेला नाहीये आणि त्यानंतर आपण पाहतोय जय भैरी या संघ दुसरा फायनल संघ आपल्याला इथे पाहायला मिळालाय. फायनल मध्ये केला इथे प्रवेश आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय स्मिथ शिवलकर. तब्बल 19 चेंडूवरती 39 धावांची खेळी आणि गोलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून कमीत कमी धावा इथे आपल्याला समोरच्या संघाला देताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटक हाताळलं 4 धावा इथे खर्च केल्या आणि त्याच्या जोरावरती स्मिथ शिवलकर ठरतोय सामनावीराचा इथे मानकरी. लाभली आणि त्यांचा आज इथे वाढदिवस आहे.